आमचा पक्ष विकला, आमचं चिन्ह विकलं, त्या संदर्भात हा युक्तिवाद सुरू आहे. हे माझं मत कायम आहे. त्याच्यामध्ये मी कशाला सर्वोच्च न्यायालय, मला माहिती आहे तुमच्यापेक्षा जास्त कोर्टबाजी आम्ही पाहिलेली आहे. तुम्ही आत्ता कोर्टात जाताय हो, तुम्ही कधी साधे तुरुंगात गेला नाहीत, जेलमध्ये गेला नाहीत, आंदोलन केलं नाहीत, लाठी खाल्ली नाही. आम्हाला काय तुम्ही शिकवताय? पण राऊत साहेब, तुमच्याकडून जसे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आहेत, सलग 5 दिवस सुनावणी आणि त्यांनी जे युक्तिवादात मुद्दे मांडले आहेत, शक्यता अशी आहे किंवा पुढच्या काळात शिंदे शिवसेनेचे मांडू द्या ना, न्यायालय आहे, ज्येष्ठ विधिज्ञ असू द्या ना, असू द्या, न्यायालय आहे, दोन्ही बाजू ऐकल्या जातात, दोन्ही बाजू ऐकल्या जातात आणि त्या ऐकल्याशिवाय कोणतंही न्यायालय निर्णय घेत नाही. पण आमच्या प्रकरणामध्ये आमची बाजू ऐकली गेली नाही. निवडणूक आयोगात आधीच्या सुनावणीत हे आम्ही सांगतो आहोत. आणि जे वारंवार म्हणतोय निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, निवडणूक आयोग विकला गेला आणि त्याने आमचा पक्ष आणि चिन्ह विकला शेकडो कोटींना, हा व्यवहार मी वारंवार सांगितलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यांची बाजू मांडू द्या की आम्ही निवडणूक आयोगाला कसं शेण भरवलं, निवडणूक आयोगानं कसं शेण खाल्लं, आम्ही कोणाकोणाला विकत घेतलं, आम्ही गुवाहाटीला कसे गेलो, हे त्यांना सांगायला पाहिजे त्यांनी. आम्ही तेच सांगितलेलं आहे ना. एक जो आमदार अपात्र होणार आहे पक्षांतरानंतर अँटी डिफेक्शन लॉनुसार, त्या अपात्र ठरणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री केलं, हे देशाच्या घटनेच्या विरोधात, संविधानाविरुद्ध आणि 10th शेड्यूलच्या विरोधामध्ये आहे. इथेच शेण खाल्लेलं आहे सगळ्यांनी बसून, सामुदायिक. आणि त्याचे निर्माते अमित शहा जे आता पळतायत तोंड लपवून, फक्त काल पार्लमेंटला मुखदर्शन दिलं आणि निघून गेले. संसदेचं अधिवेशन पार पडलं, मात्र त्यात फलित काहीच निघालं नाही. कारण राहुल गांधी परराष्ट्र धोरणाविषयी बोलताना म्हटले की यांचं परराष्ट्र धोरण म्हणजे गळाभेट आहे. नाही, गळाभेट नाही बोलले, मिठ्या मारणं, जबरदस्तीच्या मिठ्या मारणं. काल राहुल गांधींनी त्याचं प्रात्यक्षिक केलं.